नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर चला बघूया, तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर तो आहे आपला बघा, आपण गुरुचरित्र पारायण करत असतो, पण ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य नाही म्हणजे काय, तर बघा गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला 2-2.5 तास तर एका जागेवरती बसून आपल्याला हे पारायण वाचायचं आहे. तर आपल्याला ते 2.5 तास आपल्याला एका जागेवर बसणं शक्य नाही, किंवा आपल्याला नाही का काहीतरी अडचणी आहेत. आपण आता एखाद्याचं लहान बाळ आहे आणि त्या ताईंना खूप असं करण्याची इच्छा आहे, किंवा काय काय नाही का, काय काय ताईंना असं बसण्याची म्हणजे 2.5 तास एका जागेवर बसू शकत नाही, किंवा काही प्रॉब्लेम आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, पण करण्याची तर खूप इच्छा आहे, की मला गुरुचरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे मनापासून या सगळ्या गोष्टी करण्याची. त्यामुळं आपल्याला नाही का, तर मी काय करू शकते गुरुचरित्र, तर तुम्ही गुरुचरित्र नाही म्हणजे गुरुचरित्र तुम्हाला नाही झालं तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता. तर हे पारायण म्हणजे का म्हटलं गेलं आहे, हे पारायण तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये करायचं आहे, कारण आपण ह्या 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायणाचं पठण करत असतो. पण तुम्हाला आता ते शक्य नाही आहे, कारण तुमच्यामध्ये काहीतरी नाही का आपल्याला अडचणी आहेत, आपल्या संसारिक जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला ह्या काही गोष्टी जमणार नाही आहेत. तर त्यासाठी आपण हा एक आपल्यासाठी नाही का, आपल्याला काय तर करण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी हा एक खूप छान अशी संधी आहे, किंवा हा एक चांगला ग्रंथ आहे, की तुम्ही याचंही पठण केलं तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केलेल्याचं पुण्य मिळत असतं. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला आता गुरुचरित्र पारायणाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळणार आहे म्हणून तुम्ही हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्याचं पठण करा, असं करू नका. तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही नक्की गुरुचरित्रच करा. पण नाही का, असं काही गोष्टीला एक नाविलाज असतो, की आता करण्याची इच्छा आहे पण आता मी करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी हा सप्तशती गुरुचरित्र सार आहे. तर ह्या ग्रंथाचा आपण पारायण आपण 7 दिवसामध्येच का करायचं असतं, किंवा मग बघा आपण दत्त महाराजांची सेवा असो, किंवा गुरुचरित्र सारामृत गुरुचरित्र पारायण असो, आपण हे 7 दिवसामध्येच का करायचं असतं, तर बघा या 7 दिवसामध्ये म्हणजे या दत्त जयंतीपर्यंत दत्त महाराजांचे म्हणजे दत्त तत्व इतकं पृथ्वीवरती सात्विक लहरी इतके जागृत झालेले असतात, की त्या नाही का आपण ह्या ज्या सेवा करत असतो ना, हे आपल्या म्हणजे एक काय म्हटलं गेलं आहे, की देवापर्यंत पटकन पोचतात, व आपल्यामध्येही ते तत्व जागृत होतात, गुरुतत्व किंवा दत्त महाराजांचे तत्व हे जागृत होतात. त्यामुळे ह्या 7 दिवसामध्ये जे आपण म्हणजे जी पूजा करतो, जे आपण पाठ करत असतो, किंवा आपण जी मनापासून जी श्रद्धा ठेवून जे आपण पठण करत असतो, या गोष्टीचा आपल्याला नाही का खरंच खूप सारं पुण्य मिळत असतं, किंवा या गोष्टींचा आपल्यावरती खूप चांगला प्रभाव होत असतो. बघा या गोष्टी का करायच्या आहेत, तर गुरुचरित्र पारायणाचं इतकं सारं महत्त्व आहे, खूप सारं महत्त्व आहे, कारण खूप अडचणींना नाही का सामोरे जाण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी आहे जीवनामध्ये. तर या सगळ्या अडचणी तुम्हाला जर दूर करायच्या असतील तर खरंच तुम्ही गुरुचरित्रच पारायण करा. खरंच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे 7 दिवस दत्त महाराजांची सेवा करण्याची खरंच खूप चांगली संधी आहे. तर तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायणच करा. तर तुम्हाला तर आता शक्य नाही आहे बाबा गुरुचरित्र, खरंच ताई म्हणजे आम्हाला होणारच नाही आहे. तर तुम्ही जर होत नसेल तर हे सप्तशती गुरुचरित्र सार हे त्यासाठी केलं आहे, की ज्यांच्यासाठी खरंच आता जमणार नाही तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. तर याचं आपण या 7 दिवसामध्ये पठण करायचं आहे. तर याच्यामध्ये पूर्ण किती अध्याय आहे, 1 ते 51 म्हणजे 51 अध्याय आहेत, आणि आपण ह्या 7 दिवसामध्ये किती किती अध्यायाचं म्हणजे पठण करायचं आहे. तर बघा पहिल्या दिवशी तुम्ही आणि पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आपण गुरुचरित्राची जशी मांडणी करतो, म्हणजे एक चौरंग्या, तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो असेल तर ठेवा, किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर ठेवा, कलश स्थापना करा. नंतर तुम्ही हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे एका पाठावरती ठेवा. त्याच्यानंतर आपण याच्याबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, नंतर 11 माळी जप, तारक मंत्र ह्या सेवाही करायच्या आहेत, व त्याच्यासोबत या ग्रंथाचे आपण पठण करायचं आहे. तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्ही सोमवारपासून तुम्ही पहिल्या दिवशी दत्तस्तोत्र म्हणायचं आहे पहिलं. आपण हे 7 दिवसामध्ये कसे अध्याय वाचायचे, तर पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 7 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी तुम्ही 8 ते 17, परत तुम्ही तिसऱ्या दिवशी 18 ते 27, चौथ्या दिवशी तुम्ही 28 ते 34, पाचव्या दिवशी आपण 35 ते 37, सहाव्या दिवशी 38 ते 43, आणि सातव्या दिवशी तुम्ही 44 ते 51 असे आपण अध्याय वाचायचे आहे. तर हे अध्याय बघा आपले 7 दिवसामध्ये आपले हे 7 दिवसामध्ये 1 ते 51 अध्याय आपले होऊन जातील, व आपलं एक पारायण पूर्ण होऊन जाईल. तर हे पारायण म्हणजे कारण का ह्याच्यामध्ये ग्रंथ खूप छोटे छोटे म्हणजे 1 ते 2 पेजचे ग्रंथ म्हणजे एक एक अध्याय आहेत. तर हे अध्याय आपल्याला वाचायला जास्त काही वेळेला नाही, नाही का एक एक पेज तर आहे, तर जास्त वेळ काही अर्धा तास एक लागेल. तर तुम्ही ही अर्धा तासाची तर सेवा नाही का, आपल्याला 2-2.5 तासाची सेवा नाही होणार आहे, तर आपण ही तर नक्की सेवा करा तुम्ही.
किती अर्धा तास तर लागणार आहे. सकाळी जमलं तर सकाळी करा, नाहीतर तुम्ही कामावरून येणार असाल किंवा तुम्हाला संध्याकाळी थोडा टाईम भेटत असेल, कारण सकाळी मुलांची स्कूल असते, कुणाचं काही डेली रुटीन असतं प्रत्येकाचं. तर तुम्हाला हे संध्याकाळी वेळ भेटला तर तुम्ही 4 ते 6 या वेळामध्येही तुम्ही वाचन करू शकता. तर याची नेम अटी काय आहे, तर याचं नेम अटी असं काही नाही आहे. तर आपल्या गुरुचरित्राच्या थोड्या जास्त अटी आहेत, तर याच्या तर एवढं काही नाही आहेत. तर फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे आणि मांसाहार नाही करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं थोडं पालन करायचं आहे. बाकी दुसरं काही नाही का अटी नेम नाही आहेत. तर तुम्ही हे साध्या व सोप्या पद्धतीनं तुम्ही हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार आपण हे ग्रंथाचं तुम्ही वाचन करू शकता. तर साध्या सोप्या अटीमध्ये आहे. तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी का करायच्या आहे, तर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ह्यासाठी हे नक्की करा. पण तुम्हाला हे जमलं ना तर तुम्ही नक्की खरं गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्र पारायणच करा. आणि जमलं तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन करा, कारण काय काय गोष्टी बघा आपण घरामध्येही करत असतो, पण घरामधल्यापेक्षा तुम्हाला 1000 पटीनं जर पुण्य मिळणार असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन करायला काहीच हरकत नाही. पण आता बघा काय कायचं म्हणजे सांसारिक जीवनामध्ये प्रॉब्लेम अडचणी असतात, लहान बाळं असतात किंवा आपली स्कूलचं ते टायमिंग असतं, मग सकाळमध्ये आपल्याला जमत नाही. पण ज्यांना ज्यांना नक्की खरंच वेळ असेल त्यांनी ना प्लीज तुम्ही तिथं केंद्रामध्ये जाऊन हे पारायण करा. आणि आता आपण हे पारायणाच्या लास्टचे दिवस सांगते. 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपण जशी गुरुचरित्राची जी सांगता करणार आहे, म्हणजे लास्ट दिवशी आपण भाजी पोळीचं नैवेद्य, म्हणजे शक्यतो गुरुचरित्र पारायणाच्या दिवशी आपण काळ्या घेवड्याची भाजी करायची आहे, त्याचाच नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच यालाही तुम्ही काळ्या घेवड्याच्या भाजीचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल, चपाती भाजीचा, किंवा तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल. तसेच आपण बघा, तर तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही नैवेद्य लास्टच्या दिवशी 4 नैवेद्य बनवायचे आहे, ते गाईला द्यायचं आहे आवर्जून. ज्यांनी जे पारायण करणार आहे, जे पारायणला बसले त्यांनी स्वतः जाऊन गाईसाठी नैवेद्य द्या. जर तुम्हाला शक्य नसेल, जो गाईला नैवेद्य गाई जवळपास नसेल, तर तुम्ही तो नैवेद्य एखाद्या झाडाखाली वगैरे ठेवून द्या. आणि नंतर ना तुम्ही जो एक ग्रंथावरती ठेवायचा आहे, म्हणजे ग्रंथाच्या बाजूला ग्रंथाचा नैवेद्य म्हणून एक दत्त महाराजांचा फोटो असेल, दत्त महाराजांसाठी एक नैवेद्य, असे आपण हे नैवेद्य दाखवल्यानंतर आपण हा ग्रंथाची आपली सांगता करायची आहे. तर बघा, हा खूप दिव्य असा सोहळा बघा केंद्रामध्ये खूप छान असा असतो दत्त जयंतीला. आणि जमलं तर तुम्ही दत्त जयंती दिवशी तरी केंद्रामध्ये जावा. तुमच्या घरामध्ये पूजा वगैरे करून नंतर तुम्ही केंद्रामध्येही जाऊन बघा, किती छान असा सोहळा असतो. हा दिव्य सोहळा खरंच खूप बघण्यासारखा असतो. आमच्या इथेही जवळ आहे माझ्या इथं केंद्र. मीही जर नाही का असं कार्यक्रम असेल किंवा असं गुरुवारचंही आरतीला सकाळची 10:30 आरती असते आमच्या इथं, तर मी केंद्रामध्ये जाते. खरंच खूप छान असं वाटतं नाही का. आपण घरामध्येही करतच असतो, पण ज्या गोष्टी आपण म्हणजे नाही का केंद्रामध्ये किंवा एखाद्या देवळामध्ये जाऊन करतो त्याचा एक आनंद असतो ना, तो खरंच खूप असा वेगळा आनंद असतो. तर तुम्ही नक्की नाही का, तुम्हाला गुरुचरित्र पारायण जमलं तर नक्की गुरुचरित्रच करा. आणि नाही गुरुचरित्र श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचं तर तुम्ही नक्की नाही का पठण करा किंवा तुम्ही हा ग्रंथ वाचा. कारण बघा, ज्यांना नाही जमणार त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे, कारण गुरुचरित्राचं पुण्य मिळणारा हा ग्रंथ आहे. असं का म्हटलं आहे, कारण ह्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायणाचा सगळा सार याच्यामध्ये आहे. तर तुम्ही गुरुचरित्र जेव्हा पूर्ण म्हणजे वाचन करणार तर तुम्हाला जेवढं फळ मिळणार आहे तेवढंच तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार वाचल्यानंतर मिळणार आहे. पण असं एक म्हटलं गेलं आहे, जर तुम्ही सप्तशती गुरुचरित्र सार याचे तुम्ही 100 पाठ केले ना, म्हणजे किंवा 100 ग्रंथ केले ना, तेव्हा तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असेल ते दत्त महाराज कधीच वाया जाणार नाही. तर तुम्हाला दत्त महाराज खरंच प्रसन्न होऊन तुमच्या मनातली कोणतीही इच्छा पूर्ण होते. तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी करा. जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीचा म्हणजे प्रॉब्लेम असेल, लग्नासाठी, मुलाबाळांसाठी, तर खरंच खूप छान असा ग्रंथ आहे. गुरुचरित्रही करा. गुरुचरित्र तुम्हाला नाही जमत तर तुम्ही नक्की श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचं तर तुम्ही नक्की पठण करा. कारण खरंच खूप अत्यंत प्रभावी सेवा आहेत. या सेवा खरंच आपण म्हणतो म्हणून नाही, तर आपण केल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात ना, तेव्हा तुम्हीच एखाद्या 4 लोकांना सांगचाल की नक्की खरंच तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, कारण मला असा अनुभव आला. या गोष्टी खरंच खूप छान असं आपण जेव्हा स्वतः अनुभव घेतो ना, तेव्हा 4 माणसांना सांगतो की खरंच खूप छान अशी सेवा आहे, प्रभावी सेवा आहे, तुम्हीही करा. तर खरंच जमलं तर सगळ्यांनी आपण गुरुचरित्र पारायण करूया. आणि नाही जमलं तर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र साराचं तर नक्की पारायण करा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.